ऑलिम्पिकवीर खशाबा जाधव. कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव. पुतळाबाई व दादासाहेब यांचा खशाबा हा छोट्या चणीचा मुलगा. अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिकवीर झाला. खशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते, तर वडिलांनी तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या मारल्या होत्या. वडिलांच्या तालमीत खशाबांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले. प्रतिस्पर्धी मल्लाला चित कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले. त्या काळी गावागावात उरूस भरायचे. या उरसात जत्रेत आखाडे भरत. खशाबांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. गोळेश्वर गावापासून हायस्कूल 5 किलोमीटर दूर होते. सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परत यावे म्हणून पळत यायचे. पळत जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांना कुस्तीतला दम चांगलाच तयार झाला होता. अनवाणी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले. पावसाळ्यात झाडाझुडपातून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगत खशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली. जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव फिनलंडची राजधानी हेल्सिंकी येथे 1952 साली पार पडला. तेथे खशाबांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक होते.